जय कुंडली काले हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सोनसु धनुमान महाराज की जय बोला बाळो मचा नावण चांबल श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पुढे वायुनंदना ब्रह्माला देखील अमृत मिळताय एका मागे एक पळत स्वरान्वित याती वेगे प्रभु रामचंद्र भगवान की जय। आताच आपण आणि त्या ठिकाणी चंद्रसेनेचं वृत्तांत ऐकलेलं आहे। त्या टाइमाला चंद्रसेनेचा हनुमंताचा संवाद झाला। प्रत्येकाला चांगल्या व्यक्तीची आशा असावा असं वाटत मनाला। आणि त्या टाइमाला हनुमानजी ज्या टाइमाला हे भोग्याचं असणार चाललं होतं, युद्धाच्या प्रसंगात रक्ताचा सर्व झाला तर प्रत्येक थेंबात त्या आई रावणाच्या रक्तातून एक थेंब पडला की एक आई रावण तयार व्हायचा। काही केलं ना आता जमाना हे भांगड काय असं त्या टाइमाला हनुमंत शोध करीत करीत तर ते सारं वातावरण पाहिल्याच्या नंतर मग पुढे असणारा चंद्रसेनीची कथा तर तुम्ही ऐकलेलीच आहे। जर राम असणारा तुम्हाला पती करून दिला असता मी माझ्या मालकाचं नाव वर्णन सांगत आणि म्हणून या प्रकारची अशी अवस्था सांगितली त्या टाइमाला। पण हे रक्तापासून तयार होते ते का होत तर त्या ठिकाणी हे अमृत कुठे अमृत आणून कोण टाकतंय तर मधले काही माणसं वाईट करण्याकरता असतात। त्याला माणसं म्हणतात ना समजा चांगले पण मधले वारक जरा खराब आहे। असे फुगे म्हणजे मधले वारक त्या दुष्टाला अशा प्रकारे मदत करतात। आणि ते हनुमानजी बघत 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 गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जिथून अमृत येते तिथे गेले काय झालं का तेरी शोभन हनुमंत ताप हनुनिया समर्थ अवघा करुणिया प्राणांत निर्जीवित पाडी रे। मग ते हनुमंताने पाहिलं त्या टाइमाला मग मच्छर पुढाले मग टाळेबाजी करत या प्रकारे हनुमंताने समधे भुंगे मारीत 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 आणले आणि मारीत मारीत आणले शेवटपर्यंत गेले। काय झालं पुढे कोणी उडाले पंच सात ते पळाले भयभीत मुख्य धोका भ्रमरनाथ जाणवित तयासी। अरे बाबा कोणी पळून गेले कोणी लपून बसले पण जो मेन मुद्देदार होता आणि त्या ठिकाणी हनुमानजी गेले आणि गेल्याच्या नंतर म्हणले हे दिसतोय मुद्द्याचा गोंड आणि तिथं जाऊन हनुमानजी काय करता अति उग्र स्थूळाचारी रमेरो ब्रह्मरा मारेवरी गरुडाईचा फडकारी आगा सत्वरी गावी। आता तो काही सामान्य नव्हता। दिसायला गेला तर मेरू पर्वतासारखा आणि स्वरूप पाहिलं तर जशा प्रकारे डोंगरे एखादा वृक्षाची लागण झाली ते डोंगर पेटून दिले कसा दिसतो आता काळा झाड आणि त्या ठिकाणी असताना तो गरुडासारखा धावत हनुमानजीवर आला। असा प्रसंग झाला त्या टाइमाला हनुमानजी आणि तो भोगा काय करू लागले ऐका प्राय चंचू कठीण आणि हनुमंत धावण तेने दोन्ही पक्ष धरण पाडीला धान बुतरी। आता त्या टाइमाला त्या ठिकाणी हनुमानजी त्याला इतका मार द्यायचे पण त्याच्या पंखाचा मार हनुमान
लागायचा. पण काही योग असतात. हनुमंताला वज्राचं इंद्राने असं वरदान दिलं की तू वज्र मारलं माझं तरी तुला काही होणार नाही. आता इंद्राच्या वज्रानं डोंगर फुटते भोंगा फुलावर बसणारा काय करणार हनुमंताला. पाय देवोनी वरच्या अंतरी पक्षा उपरी दोन्ही हाती हेरू शिवड्या का कुलती मने मारुती वांजवी. आणि मग त्या टायमाला हनुमंताने पाहिजे ह्याच्या पकात कसं काय जोर येत का. आणि म्हणून हनुमंताने एका पकावर पाय दिला, एक पक उपटलं, दुसऱ्या पकावर पाय दिला, दुसरं पंख उपटलं आणि मुंडक्यावर पाय द्यायचं तर मोठ्याने आगलं हनुमंता मला मारू नको रे बाबा, तू म्हणशील तसं मी तुझं काम करीन. अशा प्रकारे भुंग्यानं सांगितलं कुणाला, हनुमंताला. जर अशा प्रकारे एखाद्या पराक्रमी माणसाचा घात होत असेल तर असे जवळचे माणसं फुटत येत. काय म्हणला भोगा हनुमंताला ऐका. या उपकारा उत्तीर्ण मी एकदा होईन जाणा तेव्हा माझे करीसी स्मरणा मी पावेन ते समरी. आता त्या टायमाला म्हणले तुझा उपकार हनुमंता, कारण या ठिकाणी म्हणशील जे मी करीन. त्या टायमाला जर तू मला या प्राण संकटातून वाचवलंस तर तू म्हणशील ते मी काम करीन. कोण म्हणतोय भोंगा, माणसाला मरणाचं लई वाटत बोला. मनसे ब्रह्मरहिना दिना होशी उतराई कैसेनी तरी कीटक समुद्रा उत्तीर्ण झाले म्हणून ऐकिले. अरे बाबा त्या टायमाला तू म्हणत असशील हे भोगा करून करून माझं काय काम करीन. पण या ठिकाणी तू शास्त्रातला माणूस आहे. एका टिवटिवीनं समुद्रावर उपकार केला आणि मग तशापरी मी काय तुझ्यावर उपकार करणार नाही का. येळ आल्यावर माग बघणार नाही. आईचे ऐकून या दिनवचन कृपे कळवळीला हनुमान त्याची भाके गोवून दिला सोडून ब्रह्मरेंद्र. अशा प्रकारे हनुमंताने ऐकले त्यानंतर तो भोगाचा राजा त्याला दिलं हनुमंतानं सोडून वाचला. आज मग आता उद्या बघू काय होईल ते. तेथे बैसून हनुमंत स्वेच्छा प्राचीन अमराता एकीकडे श्रीरघुनाथा काय करी ताईका दे. आता तिथं हनुमानजी तिकडं बसले, तिकडं प्रभू रामचंद्र काय करते. अशा प्रकारचा प्रसंग झाला. पुढील होईत आहे का. सजोनी आशाच्या पचर युद्ध मांडले गोलांगारा बाणी निवती राक्षस बाला श्रीरघुवीरा प्रणयोदा. आता त्या टायमाला इकडं आई रावणाचं युद्ध आणि रामाचं. ज्या टायमाला आई रावणा बरोबर युद्ध चाललंय त्या टायमाला प्रभू रामचंद्राने बाण सोडला आणि त्या लगेच आई रावणाला लागल्याच्या नंतर काय झालं. गरजली आकाश वाणी बाणासाठी कोदंड पाणी तुझे शत्रू तुझी बाणी ते शिक्षणी निमतील रामा आरुण यायला लागली. आकाशवाणी झाली आकाशवाणी. अरे म्हणले तुझ्या बाणाने एकाच टाइमला तुझे शत्रू आतुरबळी होत होते, पण आता तुझ्या बाणामुळे काय होईल त्याची माहिती आकाशवाणी रामाला देऊ लागली. राम बाण सोडित होते, निवा आवाज कानावर आला. राम ती आकाशवाणी ऐकायला लागले. शत्रुजेने पावती जनना तया उपाया पडिले खाना अमृत वृक्षी बसरली जाना विजयी पूर्ण होती तू. आता त्या टायमाला रामा रामा ज्याने करून असणारे तुझ्या बाणाने असणार आणि एवढा पराक्रम होत होता, पण शत्रू तयार बी होत होते. पण त्या अमृताला आता खान पडलं म्हणजे कमी पडलं. आता तुझा विजय होणार आणि तुझे
जी शत्रू तयार होणार आहे ते होणार नाही. राम म्हणलं कोण काय बोलतोय, कोण माझा शत्रू, कुठून शत्रू तयार आणि आता कमी कसे झाले, कारण काय असावा. आईचे आचार्यगिरीचे वचन ऐकून या श्री रघुनंदन चापिसाची अग्नी मानव घ्यावया प्राण शत्रूचा. रामाला वाटलं हे सांगणार त्याला नक्की माहिती असं बोलतय ती खरंय. आता माझ्या बाणाने जय येणार शत्रू मारणार हे बी खरंय. राम म्हणला मग कशाला उशीर करायचाय, करावा तातडी, आपलं काम व्हायचंय, उरका लवकर काय बी होऊ द्या. सोडला रामाने बा. सगळी जगंत्या भाडीला सुसाट ध्वनी जल सुटलाय शत्रू काननी लागला निगती ज्वाळा दरदरा. आता त्या टायमाला एकदम असणारा रामाने बाणावर मंत्र टाकला. मंत्र टाकल्याच्या नंतर त्या टायमाला बाण सोडला. बाण सोडल्याच्या नंतर तो बाण जाऊन आपल्या शत्रूला जाऊन धडकला. काय झालं, जितक्या झाल्या होत्या व्यक्ती तुझ्यांची गेली शांती. धन्य धनुर्वाला रघुपती नेहमी जगती लागता. हे आकाशवाणी मध्ये देव लोकांचा फोन आलाय रामा. आज म्हणून त्या टायमाला असणार तेवढे भुंगे तयार झाले रामाच्या बाणानं त्या रावणाच्या हृदयाच्या रक्तात ते तेवढे इकडं तिकडं पळत होते गुंडगिरी करायला. तेवढे बाणानं रामाच्या एकाच बाणात मेले. त्या टायमाला देव लोकाला आनंद झाला. अशा प्रकारे आकाशवाणीवरून डबल बोलायला लागले. मुख्य लोकाही रावण तयाचे शिरचे दोन बाणे बंधुनिया रघुनंदन निजे पळतो निभात्याचे. आता जो रामाचा शत्रू जो वाईमय रावण आणि त्या टायमाला त्याचं शिर उडवलं आणि ओढून ते बाण माघारी गेला आणि रामाच्या बाट्यात जाऊन बसला. रामाचा एकच बांधकाम करत होता, दुसरं घ्यायची गरज नव्हती. तुम्ही म्हणता एवढी ताकद रामात कशी होती, तर ही ताकद येण्यात राम बोलल ते करीत होते, खोट कधी बोलत नव्हते आणि बोललेलं पूर्ण कडीला नेत होते. बरे म्हणलं की बरे, आपल्या इथं एक तिथं एक तिथं एक इथं एक नव्हतं. राम एकच वाक्य बोलत होते म्हणून त्याचा एकच बांधकाम करीत होता. समुद्री नाना तरंग उठती वायू त्यांची कवी शांती. देवी निज बाणे श्री रघुपती राक्षस व्यक्ती निवेदिता. अरे बाबा, समुद्रामध्ये म्हणले पाणी जर पाऊस पडायला लागलं तर किती बुडबुडे येते. आणि मग तशा प्रकारे इतके राक्षस होते. पण एवढं समुद्रातले बुडबुडे काम करायचं म्हणलं तर एकच वारा आलं तर सारं शांत करतो. तशी रामाची वारी. नातरी मनाचे संकल्प साधक करी निर्विकल्प हो. देवी अहिला वदया मुप रवी कुळ दीप संहारी. अरे त्या टायमाला मनाचे संकल्प पावविल सिद्धीन जरी राहे बुद्धी याची पायी. मनातली कल्पना केली की माणूस सुधारला. तशा प्रकारे आईमय रावण कोट्यावधी हजारावर झालते रक्तापासून रामाच्या एकाच बाणानं. आणि त्या ठिकाणी सारे भुंगेचे निघलेले मैरावण राक्षस संपवले. जेवी नाना भूत कृती असता नाचे ब्रह्मसंपत्ती. देवी राक्षसांच्या व्यक्ती श्री रघुपती संहारी. अरे बाबा, तशा प्रकारे प्रकाळ होवा. प्रकाळ झाल्याच्या नंतर एक माणूस जिवंत राहत नाही तर जग मरत. आणि त्या प्रकारे रामाचा एकच बाण आला आणि त्या ठिकाणी सर्व राक्षस खलास केले. वेदवाक्यांचे शब्द कचेरी वेदांत दूषित. तैस्या परी श्री रघुनाथ संहारी राक्षसा. अरे बाबा, त्या ठिकाणी जसे वेद वेद आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या श्रुती आहेत.
पण ओम नावाचं बाणकडी जर आली तर त्या ठिकाणी सर्वच संपलं, त्याच्या पुढं बाकीचं म्हणायची गरज नाही. तसे रामाचा एकच ओंकार भाषातला आणि बाण आहे. जे उगवता सूर्य किरणे लोपोनी जाती तारांगडे आहे ऐस्य परी श्री रघुनंदने रणी मारणे चतुर्थे. त्या प्रकारे रात्र आहे आणि अनेक प्रकारच्या चांदण्या आहेत, पण सूर्य उगवला की एक बी चांदणी राहत नाही. तशा प्रकारे रामाच्या बाणानं एकही ऐरावणाचा अंत राहिला नाही. क्रोधा वाचून संहार काम नसता कामाच्या हारा लोभा वाचून या परिवार श्री रघुवीर संपादी. अरे बाबा, लोभ असेल तर परिवार तयार, काम असेल तर संतती तयार. तसा राम एकाच बाणाने समोर काम करू शकतो. बोला आसो त्याच्या तडके घाती तोची जाणे निश्चिती किंवा त्याचे भक्त जाणती हेरा प्रतिटकमक. अरे बाबा, त्याची आतर्क्य गती कोणाची? त्या रामाची. तशा प्रकारे असणार देवाच्या अंगात किती कला आहे त्याच्या भक्तालाच कळतं, बाकीच्याला कळतं का? तसं रामाच्या बाणाची कला रामालाच कळती. बोला ऐसिया परिश्री रघुनंदन मारून याही नावाला विजयी झाला संपूर्ण पुढील कथा नावदारा. अशा प्रकारे रामानं अनेक दृष्टांत दिले ग्रंथकर्त्यानं. राक्षस मारला आणि रामाचा विजय झाला. अशा प्रकारचा एकच देवलोकाचा स्वर्गात गजेर झाला. प्रभू राम चंद्र भगवान की जय. आईरावर पडला रेल्यांची पुण्यानेनी पळू लागला राक्षस श्रेणी जीव घेऊन श्रीरामाने. आता त्या टाइमला असं झालं, ते बंद होते, थोडं कमी करायचं, तोंडात कशी बंद होते. आणि मग त्या टाइमाला एवढे राक्षस होते, एवढे भयभीत झाले, एवढे पळू लागले. रामाच्या भीतीने एवढं वातावरण तयार झालं, महिराहून गेला. धर्मयोता श्री रघुनंदन परत्या बळी न घाली बाणा रणी उभारण प्रवीण सहलक्षण स्मरणे. कुणी बी म्हणू नाही, धर्माचे पालन करते पाखंड करणं. तो राम धर्म पाळणारा होता. रामाचं एकच होत, समोरून धावून आला त्याच्याच बरोबर भांडण करायचं. जो आपल्याला प्रति उत्तर देत नाही त्याला बोलायचं सुद्धा नाही. एकीकडे हनुमंत उड्डाणे करुणिया त्वरित आला राक्षस सैन्याचे नाम गर्जात श्रीरामाचे. आता इकडं हनुमानजी कुणीकडे गेलते? त्या मॅडम कड. हा, जिला नवऱ्याची काळजी नाही, दुसऱ्याची काळजी. आणि कोण असताना जय श्रीराम जय श्रीराम अशा प्रकारे असताना हनुमानजी गर्जना करीत आला. काय झालं? पुढच्या वाढविले तोलावर घालून चौपेरा राक्षसाची केला माराय आती दुर्धार ऐका दे. काही माणसं म्हणतात ना, त्याची पाठ लागली आणि माझी मागे राहिली. तसं रामाने पराक्रम केला आणि मला हे राक्षस मारायचेच राहिले. मग हनुमंतानं गडबडीनं काम सुरू केलं. कितीतरी राक्षस मारले मला. जय दरोनी हस्तकी हानी गजाचे मस्तकी रथ घेऊन या एकाएकी बळता गिरतावर. त्यांचे चंद्र घ्यायचे, त्यांचे धनुष्य, त्यांचे बाण, त्याचाच गदा घ्यायचा आणि हातीच्या डोक्यात घालायचा आणि हाती मारायचा. त्याच्यावरला वीर मारायचा. यानंतर वाचक आणि सुचे सचिन चौरे पात्रे आणि रानू सर्वदे तरनळे. यानंतरची जोड अशोक महाराज बिरकर आणि राजाराम अप्पा कदम धर्माळा.
श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान